निसर्ग राजा मित्र जीवांचे संघटना. पुण्यातील विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदावर नोकरीला असणाऱ्या तरुण एकत्र येत बदलते हवामान व दुष्काळामुळे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे सतत वर्तमानपत्र, न्यूज, टीव्ही चॅनेलवरील अंगावर शहारे आणणारे वृत्तांत पाहून या तरुणांनी दुष्काळाला जबाबदार असणाऱ्या विकासाच्या नावाखाली होत असणाऱ्या वृक्षतोड व त्याचा पर्यावरणावरील होणारा परिणाम लोकांना समजावून सांगण्याच्या तसेच वृक्षतोड थांबवण्यासाठी व वृक्ष लागवडीमुळे होणाऱ्या विविध फायद्यांचा प्रचार व प्रसार करून भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि वाळवंटी प्रदेश कमी व्हावा या हेतूने या तरुणांनी एकत्र येत निसर्ग राजा मित्र जीवांचे या संस्थेची स्थापना केली. माणसाला वृक्षवेलींचे मोठेपण फार पूर्वीच कळाले आहे. सामान्य माणूसही रोजच्या धगधगीच्या जीवनामधून दूर जाण्यासाठी व हवा पालटासाठी निसर्गाच्या सानिध्यात व थंड हवेच्या ठिकाणी जातो. पण तो आपल्या आसपासच वृक्ष लावून निसर्गाचे सानिध्य का निर्माण करत नाही याचीच जनजागृती या संस्थेच्या माध्यमातून केली जाते. जळणासाठी, घरे बांधण्यासाठी, घरातील फर्निचरसाठी, विकासाच्या नावाखाली रस्ते उभारण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली जाते. याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होऊन वाढती उष्णता, जमिनीची धूप, पावसाचे कमी प्रमाण यामुळे दुष्काळाची छाया आणि त्यातूनच निर्माण झालेली शेतकरी आत्महत्यासारखी सामाजिक समस्या केवळ शासनाला दोष देत बसण्यापेक्षा वृक्ष संरक्षण व संवर्धनासाठी जनजागृती करता वृक्ष लागवडीची मोहीमच सुरू केली. पवना, नगर, मावळ भागात हजारो वृक्षांची लागवड केली असून त्यांचे संरक्षणही करत आहेत. अनेक शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन वृक्ष संरक्षणाचे व संवर्धनाचे धडे देत विद्यार्थ्यांना या मोहिमेत सामील केलेले आहे. या संस्थेने यावर्षी हरित हिवरे तालुका पुरंदरमध्ये डोंगरावरील जवळपास 5 किलोमीटरच्या पट्ट्यामधील वृक्ष संरक्षणाकरिता जनजागृती केली आहे. त्यांच्या या मानवतेच्या दृष्टीने वृक्ष संवर्धनाची तळमळ, जिद्द, चिकाटी याबद्दल कौतुकच आहे. त्यांच्या या क्षेत्रामधील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्वक कर्तृत्व, समाज व राष्ट्राच्या प्रती ते करीत असलेल्या त्यांच्या कार्याची तळमळ व त्यांनी समाजाप्रती केलेल्या कार्याच्या व कर्तृत्वाच्या सन्मानार्थ संस्थेच्या वतीने मानवाधिकार पुरस्कार देताना अत्यंत आनंद होत आहे. या सन्मानामागील भावना त्यांच्या प्रगतीला व कार्याला स्फूर्तिबळ देण्याचीच आहे.